नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त असे दोन प्रकारचे पराठे पाहणार आहोत. तर त्यातला पहिला आपण शेपूचा पराठा कसा करायचा ते पाहूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 5 ते 6 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 1 इंच आलं आणि 1 चमचा जिरे टाकून याचं छानसं वाटण करून घ्यायचं आहे. आता एका मोठ्या ताटात 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता यातच 1 वाटी बारीक चिरलेली शेपूची भाजी टाकायची. तर शेपूची भाजी स्वच्छ धुवून निथळून नंतर बारीक चिरून घ्यायची आणि आता यात वाटलेला मिरचीचा ठेचा घालायचा आहे. आता यात 2 चमचे सफेद तीळ टाकायचे. 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट. आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यात थोडं थोडं पाणी घालून हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर आता अशा पद्धतीने हे पीठ मळून झालं की याला थोडंसं तेल लावून हे मळून घ्यायचं. तर इथे हे छान असं तेल लावून पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता हे 10 मिनटं पीठ झाकून ठेवायचं आहे. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत. आता याला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा थोडं मळून घ्यायचं आणि आता आपण याचे पराठे करून घेऊयात. तर पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याला पिठी लावून लाटून घ्यायचं आहे. मुलं पालेभाजी खायचा कंटाळा करतात, तर आपण अशा काही आयडिया करू शकतो. अशा पद्धतीने त्यांना पराठे वगैरे करून देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा. तर आपला इथे पराठा लाटून झालेला आहे. तर इथे तवा गरम झालेला आहे आणि आता पराठा टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे. आता याला सर्व बाजूने तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर भाजून घ्यायचा. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मी ते तूप लावून घेतलेलं आहे आणि पराठा पलटी करून दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून झाला आहे आणि आता हा जाळीवर काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घ्यायचे. तर इथे सर्व पराठे तयार आहेत. आता आपण पापडाचा पराठा कसा करायचा ते पाहूयात. तर हा पराठा करायला एकदम सोपा आहे आणि खायलाही खूप छान लागतो. तर त्यासाठी इथे मी 4 ते 5 पापड घेतलेत. आता हे पापड तव्यावर थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तव्यावर हे पापड भाजल्यामुळे जास्त तेलही लागत नाही आणि छान असे खरपूस भाजले जातात. तर अशा पद्धतीने उलटण्याच्या सहाय्याने हे दाबत दाबत सर्व बाजूने तेल लावून छान असे भाजून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे आपला हा पापड दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून झालेला आहे. आता हा काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पापड भाजून घेऊयात. तर इथे आपले सर्व पापड भाजून झालेले आहेत. आता हे पापड थंड होऊन द्यायचे. तर इथे हे पापड थंड झालेले आहेत. आता हे एकावर एक ठेवून आपल्याला याचा चुरा करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सर्व पापडाचा छान असा चुरा करून घ्यायचा.
तर अशा पद्धतीने थोडेसे पापड मोडून झाल्यावर लाटण्याच्या साहाय्यानेही याचा छान असा बारीक चुरा करून घेऊ शकतो. तर इथे पापडाचा चुरा करून झालेला आहे. आता यामध्ये पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे, पाव चमचा बेडगी मसाला आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पेल्याच्या साहाय्याने याचा छान असा चुरा करून घ्यायचा आहे. तर इथे छान असा बारीक चुरा करून झालेला आहे. तर आता याचे आपण पराठे करून घेऊयात. तर त्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे. चपातीसाठी जे पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता या पिठातलाच एक छोटासा उंडा घेऊन थोडीशी पिठी लावून हे लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने छोटीशी पारी लाटून झाली की यावर पापडाचं सारण टाकायचं आहे. आणि ज्या पद्धतीने मोदक करतो त्या पद्धतीने याच्या कडा बंद करून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने व्यवस्थित याच्या कडा बंद करून घ्यायच्या. आणि हे पीठ व्यवस्थित जागीच दाबून ह्याला थोडंसं पिठी लावून हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा. तर इथे दोन्ही बाजूने छान असा पराठा लाटून झालेला आहे. आता तवा गरम करून हा पराठा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर 1 मिनिटभर पराठा भाजला की याला कडेने थोडंसं तूप लावायचं आहे. तुपाऐवजी तेलही लावू शकता. आपल्याला हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस भाजला जातो आहे. आणि वरच्याही बाजूने थोडंसं पुन्हा तूप लावायचं आहे. आणि दुसऱ्याही साईडने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा पराठा छान असा भाजला गेला आहे. आता हा पराठा काढून घेऊयात. आणि अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घ्यायचे. तर इथे सर्व पराठे करून झालेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या दोन्ही पराठ्यांच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.